नमस्कार. प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दिवाळी विशेषमध्ये खमंग भाजणीची चकली कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अतिशय काटेरी अशी ही आतून पोकळ खुसखुशीत अशी ही चकली अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुणालाही सहज जमेल अशी ही चकली मी इथं बनवून दाखवलेली आहे. चला तर मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथं मी एक वाटी, एक मोठी वाटी चकलीची भाजणी घेतलेली आहे. त्यानंतर गॅसवरती मोठी कढई ठेवून त्यामध्ये ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने इथे मी त्याच प्रमाणात पाणी घेतलेलं आहे. म्हणजे एक वाटी पीठ आणि एक वाटी पिठाला मी तेवढ्याच प्रमाणात पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त यामध्ये घालू शकता किंवा काश्मीरी लाल मिरची तीही वापरू शकता. त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं एक 2 चमचे तेल या पाण्यामध्ये घालून ह्याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर जी भाजणी आहे ती भाजणी मी यामध्ये घालून याची उकड काढून घेणार आहे. आणि उकड काढताना गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे मी इथं पिठाची छान अशी 5 ते 7 मिनिटात उकड काढून घेतलेली आहे. गॅस बंद करून ह्याला पुन्हा मी एक 2 मिनिटं झाकण ठेवून छान असं वाफवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं परातीमध्ये जी पिठाची उकड काढलेली आहे ती घालून घेतलेली आहे. आणि हाताला चटके बसू नयेत म्हणून सर्वात अगोदर इथं मी गरम गरम उकडच वाटीने ह्या अशा प्रकारे सैलसर करून घेणार आहे. वाटीने पीठ अशा प्रकारे सैलसर करून घेतल्यानंतर याला मी हाताने मळून घेणार आहे. इथं थोडा थोडा पाण्याचा वापर करून मी या पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. आणि हा अशा प्रकारे इथं जी तयार उकड होती त्याचा इथं मी गोळा मळून घेतला आहे. त्यानंतर त्यातील एक गोळा घेऊन पुन्हा थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून हे पीठ पुन्हा सैल करून घेतलेलं आहे. जेवढं पीठ तुम्ही छान मळाल तेवढी चकली ही आतून पोकळ आणि मस्त खमंग कुरकुरीत अशी होते. त्यामुळे जी उकड आहे त्या उकड छान अशी मळून घ्यायची आहे. आणि जो एक गोळा मी तयार करून घेतला आहे तो इथं मी चकलीचा जो साचा आहे त्या साच्यामध्ये घालून आता याच्या चकल्या घालून घेणार आहे.
तर ताटामध्ये इथं मी त्या पिठाच्या आता चकल्या गाळून घेणार आहे. अतिशय काटेरी आणि खूपच सुंदर अशी ही चकली बनून तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आकार कमी किंवा जास्त करू शकता. मोठी, बारीक, जेवढ्या आकारात तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्ही चकली करू शकता. आणि जो तयार पिठाचा गोळा होता त्याच्या मी इथं ताटामध्ये चकल्या घालून घेतल्या आहेत. त्यानंतर इथं कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करत ठेवलं होतं आणि इथं एक छोटीशी गोळी टाकून मी बघितली आहे. तेल गरम झालं आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती ह्या चकल्या मी आता तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम मंद किंवा जास्त मोठी करायची नाही, त्यामुळे चकल्या आतून कच्च्या राहू शकतात. त्यामुळे मीडियम करून ह्या चकल्या आता मी छान अशा तळून घेणार आहे. आणि इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी ही चकली तेलामध्ये सोडल्यानंतरही अजिबात सुटलेली नाही आणि छान प्रकारे अशी तयार झाली आहे. एका बाजूने सोनेरी रंग आल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आता मी इथं तळून घेणार आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही चकलीला रंगही खूप छान आलेला आहे आणि खूप छान अशी तळूनही झाली आहे ही चकली. त्यानंतर मोदक चाळणीमध्ये तळलेली चकली मी काढून घेणार आहे. त्यातील जे एक्स्ट्राचं तेल असतं ते पूर्ण निथळून जातं. आणि ज्या राहिलेल्या चकल्या आहेत त्याही मी आता इथं तळून घेतलेल्या आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही तयार पिठाच्या इथं भाजणीच्या चकल्या तयार आहेत. आतून अतिशय पोकळ अशी ही चकली बनून तयार आहे. तर ह्या दिवाळीला एकदा ह्या पद्धतीने तुम्ही भाजणीची चकली नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.